नाटकाचं नाव आहे बाप. सादर करते थोरवी थिएटर्स. लेखक दिग्दर्शक तन्मय गंधे. राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण. कुठं गेला बे? बैताड वानाच्या तंगडाच तोडतो तुझ्या. नाही पायस तू एकदा सापडूच दे मले. ए बोला माया पोटावर आलाय. हरवला नाही यार, पडून गेलाय. हा म्हणजे मस्तच करून राहिला. हा म्हणजे म्हणजे मस्त्याच करून राहिला. हा हा मस्तच करून राहिलाय. असाच करते तू. वरून जाते घरातून आणि घंटे येत नाही. पण आज तसा जास्तच टाइम झाला. सकाळी निघाला होता घरातून शाळेत जासाठी, पण पोचलाच नाही म्हणे. पण मले माहित आहे ना का लपला असन कुठतरी. भल्ला बदमाशी करते. छोटासाच आहे, 15 वर्षाचा. पण मायासारखाच काराकुरा दिसते. कुठं दिसला तर सांगा ना. साला डोसकाले त्रास देते नुसता. बे गोल्या, परून राहिला ना तू? ठीक आहे ना, कंदी तर येशीलच ना घरी. गावच्या सगळ्या रिकाम चोटपुट्ट्यांले जमा करू घेऊ घुमत राहील. अरे त्यांले काही काम धंदा नसन, पण ह्याले आपलं डोसकं वापरता येत नाही. झपण झुलला कुणीकडचा. अरे बापा, त्यानं म्हणलं, ए गोल्या, बाप आहे करे त्याचा पाय बर. ए गोल्या, ए नाही रे, ए चला रे, ए गोल्या चलना रे बा, चलना क्रिकेट खेळाले. तेरे को ना मैं सचिन बनाता और इनको सहवाग, और गोल्या मैं कोहली. ए गोल्या, नाही का आपण मस्त पतंग उडवायला जाऊ आणि मस्त उंच आकाशात पतंग उडव आणि काट करू. ओ काट, पतंग गेली खड्ड्यात. एक गोल्या, नाही का चल आपण मस्त विहिरीत पोहायला जाऊ. ए गोल्या ये बे. 1 2 एक गोल्या 3 बुडुम. काय पोट्ट जाते असंच त्यांच्या मांग. हे तर काहीच नाही. उद्या जाऊन त्या पोट्टाईनं म्हणलं, ए गोल्या चाल ना रे बा, गद्याचा गू खायले. चाल ना कुत्र्याचा ताजा मूत प्यायले. तरी हा गोल्या जाईन असंच त्यांच्या मांग. हलक्या गाणीचा आपल्याला घरदार, शाळा, आपल्या शिक्षणासाठी आपला बाप हाताचा तुकडा पडेपर्यंत मरमर करत राहते. याची काही जाणीव नाही त्याला. नाही, तशी खूप जाणीव ठेवून त्यानं बापाला झोकात झुलवा, सर्व गोष्टी हातात आणून द्या. एवढी काही माई अपेक्षा नाही, पण कमीत कमी थोडीशी तरी परिस्थितीची जाणीव ठेवावं का नाही? जन्म गेला नाही, या छोट्याशा खोपडीत जिंदगी जगून राहिलो. हे ध्यान वाढवून राहिलो. उन्हात बसून या ऐरणीवर लोखंडाले आकार देऊन राहिलो. जगातलं कठीण लोखंड मायाचा खाली शिजवून, पण ही मायवाला पोट काही शिजवणार नाही. हराम नाही येऊच दे त्याला. आज तो आहे ना मी नाही. त्याले फट्टीत भाजून लोखंडच्या सळाखीवानी ऐरणीवर ठोकला तर मी भी नावाचा पांडुरंग लोहार नाही सांगून ठेवतो. अबे गोल्या, पडून राहिला ना तू? ठीक आहे ना, कंदी तर येशीलच ना घरी. मग दाखवतो तुले कसं राहते तमस्त्या करणं. का मालूम तुमच्या जन्माचं पाप आहे मायावाले. कामाले हे अशी शैतानी औलाद भेटली. 10वीचं वर्ष तोंडावर येऊन राहिलं ना रे, तरी अभ्यास करत नाही.
कसा बसा 5 घंटे शाळेत जाते तो असं वागते माय बहीण जसं काही माहीत दोस्त काय रुपकार ह्याच्या माईले नुसत्या मस्त्या झगडे याच्या त्याच्या ढुंगात काड्या काढणं याच्यातच चालली जिंदगी. हट भोकात पडली पुढे हे याच्या पायी नाही नाही याच्या पायी नाही ह्या पोट्ट्या पायी पुरी शाळा परेशान आहे तरी हे पोट्टा काही सुधाराचं नाव घेत नाही. कधी शाळेत गेलं विचाराले का बा कसा आहे माझा पोरगा अभ्यास करून राहिला का नाही करून राहिला तर सारे मास्तर चिमणी हगल्यावानी तोंड खाली करून निघून जाते. एकाले बी गोल्याबद्दल बोलावं असं नाही वाटत ते बी का बोलन म्हणा हे आमचं वातडलं काही बोलायला चांगलं ठेवान तर बोलन काहीतरी नाहीच का बोलणार. अर्धेशी पिरियड तर वर्गाच्या बाहेरच बसला राहायचं कधी त्या बाथरूमात बसला राहायचं तर कधी त्या मैदानावर बसला राहायचं पण वर्गात बसत नाही. ज्या पिरियडले वर्गामध्ये बसला राहते त्या पिरियड मध्ये मास्तर त्याला वर्गाच्या बाहेर हकलते आणि चांगला कोंबडा बनवते. का नाही बनवून कोंबडा कधी पोट्टाचा गृहपाठ पूर्ण नाही प्रश्नांची उत्तरं धसाड देत राहते. प्रश्न विचारले का असा पागल डिंगाने तोंडाकडे पाहत राहते. मग मी तर म्हणतो चांगला कोंबडा बनवायलाच पाहिजे बाप्पा पण कोंबडा बेंबडा बनवण्याची लाज नाही वाटत आम्हाला. आम्ही मस्त वर्गाबाहेर उभे राहतो आणि मुताना भिंतीवर मस्त चित्र काढत राहतो. हा मुताचा कलाकार व्हायचा आहे का माहित नाही. बोलायले नेमकं छी बापा नको रे बोलायले नेमकं जिंदगीत करायचं काय हेच मला समजत नाही. शाळा अभ्यास त्याचं काही लक्ष लागत नाही. नुसतं आपला टिडिंग 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 ह्या भवानीवर निंडत राहते ह्याच्या मैदानावर पडून राहते. पण तिथं बी एक बी खेळ त्याला चांगला जमत नाही. म्हणलं पोरा ते नाही जमत तर माझ्या लोअर कामात हातभारला तर ते बी त्याला आवडत नाही. मले म्हणते कसा पप्पा तुम्ही ना पप्पा लोहारी काय करता पप्पा सोनारी करा सोन्याले लय भाव आहे. तो नाही का पप्पा पाटलाचा पोट्टा माय मित्र तो मला सांगत होता पप्पा सोन्याले लय भाव आहे लोहाऱ्याले काही भाव नाही तुम्ही पप्पा नाही का सोनारी करा. म्हणला पोरा ये इकडे तुले माहित आहे का लोखंड जिथं तिथं वापरला जाते. घराच्या बांधकामात लोखंड राहते. एवढंच का तर लोखंडाचं कपाट लोखंडाची साखळी आणि लोखंडाचं सिलेंडर माणसाच्या जीवनाले परिपूर्ण करणारा सर्वात महत्वाचा धातू आहे लोखंड. सोन्याचं काय ते फक्त मिरवता येते आणि तुमच्या श्रीमंतीचा अंदाज देते एवढंच. आता त्याचं म्हणणं बी स्वाभाविकच आहे म्हणा कोणाले बी सोनंच आवडेल ना. जगाची रीतच आहे तशी. जे दिसाले कुरूप आहे त्याचा किती बी उपयोग असला तरी त्याची किंमत कमीच आणि जे दिसाले सुंदर आहे त्याचा काही बी उपयोग नसला तरी त्याची किंमत जास्तच. आता माया बोलाच नाही का दिसाले एकदम साधा ए गोल्या सांभाळून खाय रे. आजारावानी बारीक शरीर मातीत लोळून खराब केलेले कपडे केसाले तेल नाही डोक्याले कंगवा नाही आणि तोंडाले तर अजिबात गोडवा नाही. त्याच्यामुळे त्याला एक जण जवळ करत नाही. जो तो येते तो त्याला हाडतुडच करत राहते आणि त्याच्यामुळे त्याचं निरागस मनही कोणाला दिसत नाही.
तरी त्याला कित्येक वेळा सांगतो मी, ए गोल्या, ए गोल्या, इकडे इकडे, ए इकडे म्हटलं ना तुला कित्येक वेळा सांगतो का चार चौघात, ए हा गोल्या नाही का पोट्टा, इकडे 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 इकडे, चुप राह, मुस्काट थोडी चुप, बिलकुल कंगवा लावल्याशिवाय निघायचं नाही घरातून. हा मी कंगवा, ए गोल्या हा नाही का पोट्टा, पकडतोस इकडे इकडे, इथं उभा राहा, इथं उभा राहा. आता हल्ला बेटा जागेरून तपाय, शर्टाची बटन नीट लावायची, नाहीतर लोकांना केस येतात. ए गोल्या, बेरा पोट्टा साला हा नाही का हरामखोर. गेला, हो हो म्हणते, करत काहीच नाही. हो हो मध्येच जिंदगी जाणार आहे त्याची. वरतून इच्छक काढ्यात एवढा करते, कसाला डोसक्याला त्रास देऊन जाते. एकदा तो शाळेतून लवकर घरी आला, काही आवाज नाही, काही मस्ती बी नाही, बक्कनच घरात घुसला. न हळू हळू गप्प्या पावलांना निघत होता कुठतरी. मी म्हणलं कुठं, हा शाळा संपायची आहे तर वाचित राहिली. हकलून दिलं का मास्तरने एकदाच, संपलीच वाटते आता शाळेची कटकट. तर मला म्हणते, पप्पा शाळा लवकर सोडली ना, हो हो शाळा लवकर सोडली म्हणून चाललो खेळाले. म्हणलं बाप्पा एवढं प्रेम येऊन राहिलं का मास्तरचं, का तुझ्यासाठी शाळा लवकर सोडलीत आहे ना. तर मला म्हणते, नाही 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 पप्पा, तुम्हाला काही वाटते का जी, कसे बोलून राहिले जी पप्पा तुम्ही. मास्तराची मम्मी मरम पावली पप्पा, म्हणून तर सोडलं सगळ्यांले, नाही तर मी येतो तरी का पप्पा घरी, मला रोजच घरी यावं असं वाटतं. आलो बेतो पप्पा, थोडस गावच्या जत्रेत हिंडून येतो. मास्तरचं असं ऐकल्यापासून मलाच कस तरी वाटून राहील. अन पप्पा लगेच तुम्ही मास्तराला भेटायला जाऊ नका, मास्तर सदम्यात आहे पप्पा. 2-4 दिवसानंतरच जाऊ आपण त्याला भेटायला. येतो पप्पा. म्हणलं भडवीच्या मला शहाणपणा शिकवून राहिला का रे, थांब तू थांब. न गेला कुठतरी भयाड हिंडासाठी. मला म्हणते 2-4 दिवसानंतर जाऊ भेटायला. मम्मी मरण पाहुणं म्हणजे काय छोटी गोष्ट आहे का. मास्तरचं ऐकल्यापासून तर मलाच कस तरी वाटून राहील. मुलांना असं समज आहे, त्यांना त्याची माय कधीच पाहिली नाही, त्याच्यामुळं माय असणं ना ती मरण पाहून याचं दुःख त्याला काही माहित नाही. पण मला काही राहूला गेलं नाही. आणि मी निघालो शाळेच्या वाटेनं मास्तरने शोध. बाप्पा पाहतो तर काय, मास्तर शाळेतच पेपर वाचत बसला होता. म्हणलं राम राम मास्तरजी. कसं झालं जी, कशी का गेली मम्मी. तर मला म्हणते, अहो गोल्याचे वडील पांडुरंग साहेब, तिचं तर नेहमीच हाय, ऑटोनी गेली नि ऑटोनी आली. कळले मायची कटकट. म्हणलं ऑटोन गेली न ऑटोन आली, हे कोणतं मरण राहते. म्हणलं मम्मी मरण पावली तर मास्तर काही बी गडबड करून राहिला वाटते, पागलच झाला. पण मग मायाच खांद्यावर डोकं ठेवून रडायला लागला आणि माय संत्वना करू लागला. मला म्हणते, अहो गोल्याचे वडील पांडुरंग साहेब, देव तुमच्या सोबत ना खूप कठोर वागला. मला गोल्या सांगत होता की अशा परिस्थितीत तुम्ही बडबड बडबड करीत फिरीत राहा, पण तुम्ही ना स्वतःला सावरा. हवं तर मला आज घरी बोलव, कारण काही गोष्टी आपल्या हातात नसतात.
हेच खरे कळले माईची कटकट म्हणलं मास्तर जास्तच पागल झाला वाटत. आता बाप्पा म्हणले निघा लागते म्हणलं. पण जेव्हा मला शाळेतून येताना कुठे दिसले तेव्हा मला समजलं का या नालायकानं मास्तर दिला रे बाप्पा. मास्तरने सांगितलं का माई सासू मरण पावली आणि त्याच्यामुळे मी पागल डेंगाने फिरून राहिलो. आणि मला काय सांगितलं का मास्तराची मम्मी मरण पावली आणि हे त्या रिकाम चोटांनी घेऊन गेल तर पुट्टरी गावाच्या जत्रेत हिंडाले. रोज नवीन नवीन करामती करत राहते. पुऱ्या गावाले परेशान करून सोडते. घरच्या कैच्या नेऊ नेऊ शाळेतल्या पोट्ट्यांचे केसच कापून टाकायच्या धमक्या देते. आणि मॅडम पलटली त्या तिच्या कमरेवर गचकन चाक फेकून मारते. आणि आता तर चोऱ्या करायला लागल्या. म्हणजे चोऱ्या याच्यासाठी पैदा केलं होतं का रे बा तुले? ए गोल्या आता चोऱ्या बी करायला लागला का रे तू? आज अचानक पाटील आलते घरी. पाटील राम राम पाटील. कसं काय आहे ना केलं तर मले म्हणे काय सांगू पांडुरंग, सौता लोहारी करत आणि पोराले सोनारी करायचे स्वप्न दाखवत का? तुला आठवतं का पांडुरंग मागच्या टायमाले तू या गोल्यानं माया बागेतून फळ चोरून नेले होते आणि तेव्हा मी ना तुले बोलवून घेतलं होतं कारण तुझ्या पोट्टा मानालेच तयार नव्हता का त्यानं चोरी केली म्हणून. पण तू ना त्याला चांगलं सुनावलं आणि मला वचन दिलं का पुन्हा असं होणार नाही. मी ना बी म्हणला जाऊ दे गरीबाचं पोर बाप्पाच्या पैशाला पोटभर जेवायला भेटत नसल म्हणून चोऱ्या माऱ्या करून राहिलं बिचार. पण माझ्या चुकलंच बघ पांडुरंग. गरीब गरीब म्हणून या पोरावर विश्वास ठेवला तर तुझ्या पोट्टा माया चांगुलपणाचा जास्तच गैरफायदा घेऊन राहिला. पण त्याच दिवशी त्याचं चांगलं होपणार खोडलं असतं ना आज मला इथे याची गरजच पडली नसती. कारण कसं आहे ना पांडुरंग, एकदा का हाताले चोरीची सवय लागली माणसाची भूक त्याची अवकात सोडून वाढायला लागते बघ. आता काय योगायोग झाला बघ पांडुरंग. आज सकाळपासून माया घरातले 2 सोन्याचे नाणे गायब झाले. माया माणसांना गावभर शोधले पण कोणाच कडं सापडून नाही राहिले. हा ना नेमका सकाळपासून गोल्या बी गायब आहे. गावातले लोक सांगून राहिले बा का त्याले घरातून निघताना पाहिलं, शाळेकडं जाताना पाहिलं आणि पाटलाच्या घरी येताना पाहिलं. पण नेमका तो कुठं गेला हे कोणालाच नाही माहिती बघ पांडुरंग. आता तूच सांग पांडुरंग का गोल्यानं या वेळेस मी चोरी केली नसन कशावरून? मी म्हणलं पाटील गरीब आहो पण भिकारी नाही आम्ही. एक वेळेस उपाशी झोपलो पण
पण चोऱ्या माऱ्या करून खाल्ला नाही कधी. चुकलं तर मायाच पाटील. का माया पोराची चूक नसताना बी तुम्ही लावलेला इल्जाम मी ना मान्य केलं. है ना बोलानं तेव्हा बी चोरी केली नव्हती ना आज बी केली नाही. बाप आहो मी त्याच्यापेक्षा पण जास्त ओळखतो त्याने. आणि पळून नाही गेलाय माझ्या पोरगा. मस्त्या करून राहिला असं वाटेल ते आरोप काऊन करता जी पाटील. अजी पाटील तुमचा काहीतरी गैरसमज झाला असं पण नाही ऐकून घेतलं पाटलाने. वटारलेल्या डोळ्यानं मायाकडं पाहत होता. कचकन नट्टी पकडली माई आणि मले म्हणे ए भोसडीच्या मले शहाणपणा नको शिकव. 24 तासाच्या अंदर गुलाले शोधून काढ आणि सिद्ध करून दाखव का गुल्यानं चोरी नाही केली. पण जर का त्यानं चोरी केली असन तर तुले आणि तुझ्या पोराले काही आमचं भीक मागायला लावी एवढं लक्षात ठेव म्हणे. तू जर नको सोट्टा साला मागच्या टायमाला ही चोरी तूनच केली होती ना. चोर आहे ना तू बोला चोर. चोर आहे ना तू बोला चोर. खरंच चोरी केली असं का बोला. नाही मस्त करते ना बिंडोक बी आहे पण चोर नाही आहे माया पोरगा. चोर नाही आहे माया पोरगा. पण मग पाटील काय खोटं सांगणार. पाटलानं तर आजपर्यंत कधीच कोणावर खोटा आरोप केला नाही. म्हणजे गोल्यानं खरंच सोनं चोरी केलं असेल का. नाही धुंगंदी धुवायची अक्कल नाही त्याला. मग सोनं कसं चोरेल तो. मग गोल्यानं फळं चोरी केले होते का. नाही तो तर माझी शपथ घेऊन मला म्हणे का पप्पा मी नाही चोरी केली म्हणून. मी चोर नाही आहो म्हणून. मग गोल्याले मायामुळे पोटभर जेवायला नाही भेटून राहिलं का. संस्कार नाही देऊन राहिलो का मी माया गोल्याले. बाप म्हणून कमी पडून राहिलो का मी. ए गोल्या पोरा बाप म्हणून कमी पडून राहिलो का रे. तुला संस्कार नाही देऊन राहिलो का रे लेकरा. तुला ए गोल्या मायामुळं पोटभर जेवायला नाही भेटून राहिलं का रे लेकरा. तुला ए गोल्या बोलणार रे. बोलणं बापाशी. काय झालं तुले. माय असती तर बोलला असताना तिच्याशी. मग बापाशीच बोलाले का होते तुले. बरोबर आहे. बापाशी कोण बोलते. तो तर लेकराचा दुश्मन राहते. चुकलं तर शिक्षा करते. प्रत्येक पोराले त्याची माय सांगते. ए पोरा गृहपाठ पूर्ण कर नाहीतर बाप रागवन. ए पोरा मस्का नको करू नाहीतर बाप रागवन. अशानं पोरग मायच्या जवळ जायचं आणि बापापासून दूर पळत राहते. मायवर गाणे लिहिते. मायवर कविता लिहिते. पण बापाबद्दल कोणीच काहीच लिहत नाही. कोणतंच मूल बापाले दुधावरची साय म्हणत नाही. लंगड्याचा पायी म्हणत. अन वासराची गायही म्हणत नाही. बापासाठी कोणाकडे शब्दच राहत नाही. साने गुरुजींले बी श्यामची आई दिसली पण का माहित त्यांना बी काहून श्यामचा बाप दिसला नाही. म्हणे स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी. मग गोल्या भिकारी आहे का. नाही खरा भिकारी तर मी आहो.
ज्याला कधीच नात्याचं सुख भेटलं नाही, खूप खूप छोटा होतो जेव्हा माझा बाप गेला. मला आठवत बी नाही तू कसा दिसत होता, कसा बोलत होता. पण तो होता तेव्हा माई माय सुखात होती, आनंदात होती. आणि मी बी शाळेत जात होतो. एकदा शाळेतून लवकर घरी आलो आणि माईला विचारलं, माय नाव तुला पांडुरंग काऊन ठेवलं? दुसरं काही सुचलंच नाही का तुला? शाळेत मला सगळे पांडू 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 म्हणून चिडवत राहतो. तर मुले पांडुरंग म्हणजे विठ्ठलाचं नाव आहे. तुझा जन्म झाला ना त्या दिवशी आषाढी एकादशी होती आणि त्या वर्षी पहिल्यांदाच माहीत पंढरीची वारी पण चुकली. पण तू या रूपानं विठ्ठलानं घरीच प्रसाद पाठवला बघ. मला खूप वेगळंच वाटायचं जेव्हा माई माय मला विठ्ठलाचा प्रसाद म्हणायची. खूप खूप लाड करायची माय. पण एक दिवस माझा बाप मला सोडून गेला. माझं सगळं बालपण हरवलं. शिक्षणाच्या वयात लोखंडाचे गाव सोसायला लागले. बाबा माय बी मोलमजुरी करायला लागली. मोलमजुरी करता करता ते बी आजारी पडू लागली. मायव लेकरांची सेवा केलीस तू आई, कस पांग फेडू कस होत राई, तुझ्या उपकारा जगी तोड नाही, ओवाळीन जीव आजारी पडू लागली. सावरी. पण तलावरची भक्ती कमी नाही झाली तिची. घंटो घंटे देवासमोर बसून राहायची. आरत्या मनाची, स्तोत्र मनाची, अभंग मनाची. एवढा राग यायचा ना मला. वाटाचा लोखंडाचा तुकडा फेकून मारावता विठ्ठलाला. अऊन एवढी भक्ती करते तू त्याची. माया बाप नेला, माई शाळा नेली, तुझ्या आनंद नेला तरी काऊन हात जोडते त्याच्या मूर्ती समोर. जे गेलं ते नशिबात नव्हतं म्हणून गेलं. त्याचा इल्जाम विठ्ठलाने काऊन द्यायचा? तो कधीच कोणाचा नेत नसतो काही. जेव्हा जेव्हा आपल्याला आपलं काहीतरी गेलं असं वाटत राहते ना, तेव्हा तेव्हा खूप काहीतरी नवीन देऊन दिलेलं असते त्याने. बाप आहे रे तो आपला.
दाखवत नाही आपल्याला, पण खूप प्रेम करते तो आपल्यावर. त्याले मनापासून एखादी गोष्ट मागितली ना, तर आपल्यापासून खूप दूर गेलेली गोष्ट तो आपल्या जवळ आणून सोडते. विठ्ठल विठ्ठल. पण माझ्यासोबत असं काहीच घडलं नाही. आई माय बी मले सोडून गेली. उरला फक्त माया मायनं माग सोडलेला विठ्ठल. आणि मी आधी तर एवढा राग याचा ना मले. वाटाचं माया बरबादीचं कारण आहे विठ्ठल. पण काही वर्ष लग्न झालं. वाटलं विठ्ठलाले दयाली चार सुखाचे क्षण दिले विठ्ठलानं आपल्याला. अगदी जीवनभराची सोबतीन दिली विठ्ठलानं आपल्याला. एकदम आनंदाचा संसार सुरू केला. वर्ष होत नाही तर गोलाचा जन्म झाला. घराले घरपण आलं, भिंतीले शिंपण आलं. अगदी नजर लागत इतकं सुंदर आयुष्य सुरू झालं. पण ते बी पाहायला गेलं नाही. ऐकतं आले गुला 1-1.5 महिन्याचा होता. तेव्हा त्याची माय कोणत्या तरी आजाराला तडपडू लागली बिचारी. पार्वती अव एवढूस लेकरू तू न वाऱ्यावर सोडला. अन त्याला सांभाळायचं केवढं मोठं काम आहे. एकट्यावरच सोपवून गेली. पार्वती मले धनी इकडे. धनी काय झालं माझ्या लेकराले? अहो धनी इकडे आले. काय झालं माझ्या लेकराले? आले. धनी इकडे. धनी परमेश्वराच्या कृपेनं पोराचं दान भेटलं आपल्याला. पण डॉक्टर म्हणते का माझ्याजवळ आता खूप दिवस नाही राहिले. पण तुम्ही का नाही आपल्या बालकिसनाले सांभाळा. असं गरिबीचं जीवन त्याच्या पदरात नका टाकू. त्याला शिकवा. मोठा ऑफिसर करा. जिम्मेदारीनं सांभाळा त्याले. आणि चांगला बाप बना त्याचा. वचन द्या म्हणे. गाड्या करून राहिलो हो आपल्या पोरासाठी. पण त्याले काही समजूनच नाही राहिलं. अक्कल शेण खाऊन राहिली पार्वती. मी तरी का करू? कसं पूर्ण करू? वचन सांग ना मले. करून गेला ग तो सकाळपासून. गावभर शोधून झालं पण कुठंच सापडून नाही राहिलं. सर्व गाव आपल्या पोराले चोर चोर म्हणून राहिलं पार्वती. सर्व माहीत चूक. मागच्या टायमाले बी असं सारं गाव म्हणे
त्या गोल्यानं चोरी केली म्हणून. पण तो बिचारा माझी शपथ घेऊन मला म्हणे का पप्पा मी नाही चोरी केली म्हणून. पण मी नाही ऐकून घेतलं पार्वती. मी नाही उभा राहिलो त्याच्या बाजूनं. म्हणून यावेळेसही सारं गाव आपल्याच पोराले चोर चोर म्हणून राहिलं. आणि तो बिचारा चोरी नाही केली तरी लपून बसलाय कुठं रे. पार्वती तू वापस ये. मी नाही बनू शकत आहो त्याचा चांगला भाग. पार्वती तू वापस ये. विठ्ठला असा काऊन करून राहिला रे तू मायासमोर. मायापासून माये सगळे माणसं हिरावून घेतले तरी समाधान झालंच नाही का रे तुया. का आता पुराले बी पळवाले निघाले. का दुश्मनी आहे रे तुझी माया संग. सांग ना मला कधी. मायो बापाचं सुख भेटू दिलं नाही. कधी नवरा म्हणून बायकोची साथ भेटू दिली नाही. आणि बाप बरा बनवलाच रे मले. पण एकट्याला ज्यानं कधी बाप अनुभवलाच नाही, ज्याले कधीच बापाचा सहवास लाभलाच नाही, तो एकटा बापाची भूमिका कशी निभावू शकल रे. तुले तरी कोणासाठी बाप बनता आलं का रे. सारं जग म्हणते विठ्ठल आमची माऊली, विठ्ठल आमची माऊली, विठू माऊली तू माऊली जगाची. माऊली तर मूर्ती विठ्ठलाची. मग मले सांग विठ्ठला, तुले सुद्धा या साऱ्या जगासाठी माय न बाप यामधून बाप नाही तर तुले सुद्धा माय होणं सोपं वाटलं. तर मी तरी कसा बनू रे चांगला बाप. कसा शोधून काढू माझ्या लेकराले. एक गोल्या जसा आतापर्यंत शोधत होतास. बाप होणं म्हणजे काही सोपं काम नाही. त्यासाठी लेकराला मऊ गादीवर बसवावं लागतं आणि स्वतः 28 युग विटेवर तटस्थ उभं राहावं लागतं. हजारो लोक दर्शनाला येतात तेव्हा कमरेवर हात ठेवून मिरवता येतं. पण विठ्ठला अशी एक हाक आपल्या लेकरांनी मारली की ती वीट, ते वैभव, तो गाभारा सगळं सोडून लेकराच्या होऊन जावं लागतं. आणि एवढं करून सुद्धा जेव्हा लेकरू म्हणतं विठ्ठला तुला तरी कुणासाठी बाप बनता आलं का रे, तेव्हा त्याचं ते म्हणणं पचवून घ्यावं लागतं. पण पांडुरंगा, फक्त मूल जन्माला घालून बाप होता येत नाही. बाप होणं कष्टाने कमवावं लागतं. हा, पण तू कष्ट करणं थांबवू नको. हे असं हातपाय गाळून बसू नको. पोटच्या पोराला शोधताना असा थकून जाऊ नको.
आठवत आहे ना तू पार्वतीला काय वचन दिलंय ते? हो, मी गोल्याला जिम्मेदारीनं सांभाळ आणि त्याचा चांगला बाप पण एकदम चुकलं. कोणी काहीही बोललं तरी जोवर तुझा विश्वास आहे की गोल्यानी चोरी केली नाही तोपर्यंत त्याला शोधत राहा. पोटच्या पोराला पोट तिडकीने आवाज देत राहा, गोल्या! जगी ऐसा बाप भावा, ए गोल्या, जगी ऐसा बापाले एकटा बाप सोडून भावा, माझा विश्वास आहे पांडुरंगा, ज्याचा एक दिवस तू नक्की चांगला बाप बनशील. तीस मला माहित आहे का तुला जावा, कोणतीच चोरी नाही केली ज्याचा ते. वंश आणि मला माहितीये मुक्तीस तुझ्या जावा, प्रयत्नांना एक दिवस यश नक्की मिळेल. जगी ऐसा घराची परिस्थितीचा सामना कर. आणि विसरू नको, तुझ्यासारख्या दिशा हरवलेल्या प्रत्येकासाठी हा बाप आहे तुझ्या पाठीशी. मुक्तीस जावा, ज्याचा वंश मुक्तीस जावा, पोटा येता हरपले पाप, पोटा येता हरपले पाप, ज्ञानदेवा माय बाप, ज्ञानदेवा माय बाप, ज्ञानदेवा